आणि टीव्हीवर बातमी हे दाखल झाले ते दाखल झाले. आम्ही एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा. आणि त्यांच्या ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का. मी आल्यापासून मुद्दाम तारक्कांशी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो. त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते, मी पण त्यांच्याशी बोलत होतो. परंतु हे सगळं करत असताना आम्हाला, मी तर माझ्या मनाला सांगतो, ए बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो. कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको. त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही. आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका. आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही. आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच राज्याला पुढे नेण्याच्या करता मी मनापासून प्रयत्न करतो. आजचा कार्यक्रम हा राजकीय नाही ह्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मात्र एक गोष्ट मी जरूर सांगतो की साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचं दुःख मला नक्कीच झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की महिला संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं, त्या आमच्या थोरली बहीण आहेत, या नात्याने मी त्यांना तारक्का म्हणतो. तेव्हा तारक्कांचं भाषण मी समाज माध्यमांवर ऐकलं आणि वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये असायला हवं होतं. त्यांचं सात्विक सोज्वळ व्यक्तिमत्व आणि सोपे सोपे अर्थपूर्ण शब्द आणि शब्दातून ऐकू येणारा मंजूळ गोड नाद खूप प्रभावित करणारा होता. आत्ता पण मी बोलत असताना मी त्यांना विचारत होतो, तुम्ही कुठं जास्त काळ राहतात, तर त्यांनी मला सांगलीमध्ये सांगितलं, दादांच्या सांगलीमध्ये. आणि काही जुन्या थोड्याशा गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचं भाषण ज्यावेळेस आपण सगळेजण ऐकत होतो, तुम्ही तर काही जण साक्षीदार आहात, त्यांचं भाषण संपू नये असंच सगळ्यांना वाटत होतं. असं वाटलं की त्यांचं भाषण ऐकून साक्षात देवी सरस्वती आपलं मयूरासन सोडून त्यांच्या स्वागताला पुढे आली असेल आणि म्हणाली असेल की तुझ्या भाषणाने मी प्रसन्न झाली आहे. आजपासून तुला आणि तुझ्या गोड मराठीला माझ्या दरबारात कायमच पहिलं स्थान राहील आणि ते पहिलं स्थान मी देते. त्यांचं भाषण ऐकून काही ओळी या निमित्तानं मला आठवलेल्या आहेत. अफाटची शब्दधन गोड नाद सुखकारी, अग्रमान आहे जिला शारदेच्या दरबारी माझी माय मराठी. सूर सच्चा असला पाहिजे की शब्द भाषेची अडचण येत नाही, आशय भावना सहजच समोरच्या हृदयामध्ये पोचतात. माननीय पंतप्रधान यामुळेच प्रभावित झाले आणि म्हणाले फार छान. आणि हे ऐकून मराठी भाषा उदार आहे असं म्हणणाऱ्या आमच्या तारक्का लगेच तिथं म्हणाल्या. त्यांची समयसूचकता कशी, मने भी गुजराती आवडेचे, भाषा मन जोडून गेली. हे सहजा लगेच कुणाला सुचत नाही, परंतु पंतप्रधानांनी एखादा शब्द वापरला लगेच त्याला रिॲक्शन जी दिली जाते आणि ती बरोबर त्या गोष्टीला साधेल अशी असते. आणि ह्याच्यामुळे या मन जोडण्याच्या स्वभावामुळे असेल त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनामध्ये वाद नाराजी नाट्य झालं नाही. मी आत्ताहीच त्यांना विचारत होतो की तारक्का काही झालं का. ते मला म्हणले मला तर कुठलं काही कानावर आलेलं नाहीये. अत्यंत चांगल्या वातावरणात हे संमेलन पार पडत आहे. संजयजींना पण मी विचारत होतो मगाशी, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मराठी माणूस, मला एक गोष्ट नेहमी जाणवते, हा मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर पडला की समजूतदारपणे वागतो. हेही त्याचं कारण आहे. तो दिल्लीत आलाय त्याच्यावर समजूतदार झाला. एकदा का महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली की मग सुरूच आपलं. या अशा संमेलनावर अनेक राजकीय हस्तक्षेप, राजकारत्यांची
छाया अशी टीका बऱ्याचदा होत असते, पण राज्यकर्ते आणि कला साहित्याचा विकास याला खूप मोठी तसं बघितलं तर परंपरा आहे. भारतात बऱ्याच काळ कला आणि राजाश्रयांनीच वाढल्या, शिखरावर गेल्या. राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मला मगाशी मी ग्रंथ त्या जे स्टॉल होते तिथं गेलेलो होतो, तिथं मला 1909 सालचा दिवाळी अंक दाखवला. 1909 सालचा मी ते बघत होतो. त्यावेळेच्या जाहिराती आणि ते बाकीच्यांनाही देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु राजे कलाकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या काळामध्ये असायचे. चरितार्थ यांची सर्व काळजी त्या काळामध्ये राजे लोक घ्यायचे आणि त्यामुळं कलाकारांनाही कला साधनेसाठी, कलेचा आनंद घेण्यासाठी मुबलक काळ हाताशी त्या ठिकाणी होता. अर्थात यात एक होतं की एवढं सर्व करून राजा कलाकारांना गुलाम न समजता सन्मानाने वागवत होता आणि कलाकारही राजाच्या मर्जीप्रमाणे न वागता स्वतंत्रपणे आपल्या कलेचा आनंद घेत होता. गायन कला, नृत्य कला, शिल्पकला, साहित्य अशा सर्व क्षेत्रातली भरभराट ही त्या काळातली आहे. आम्हा राज्यकर्त्यांची हीच भूमिका आहे, ज्याचा उल्लेख मगाशी उदयने आपल्या भाषणामध्ये केला. आम्ही या संमेलनांना आर्थिक वा इतर मदत करतो ती उपकार म्हणून करत नाही. साहित्यिकांनाही सन्मानाने, स्वाभिमानाने हवं तसं लिखाण, साहित्य निर्मिती करावी अशीच आमची इच्छा असते. अपेक्षा एवढीच असते की आपल्या पूर्वजांनी संत सत्पुरुषांना ज्या श्रद्धा, समजुती, परंपरा, अस्मिता यांच्या इमारती रचल्या आहेत त्या सरसकट पाडायची भाषा करू नका. त्यात हवं तर दुरुस्त्या करा, सुधारणा करा. आपण सर्वज्ञ आहात, लिखाण वाचनाने समृद्ध आहात. आपल्या लेखनिक समाजाला जागृत करण्याची आणि योग्य दिशा देण्याची जादू आहे. तिचा सकारात्मक बदलासाठी वापर करा अशी विनंती देखील मी आजच्या समारोपाच्या भाषणाच्या निमित्तानं करतो. 70 वर्षानंतर देशाच्या या राजधानीमध्ये हे संमेलन होत आहे. या वर्षातच पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिला उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. तो दर्जा कायम राखण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची आहे. या साहित्यिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली आहे. अध्यक्ष आदरणीय तारक्कांनी त्यांच्या छान स्मृती जागवलेल्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे, देशाने पाहिलेल्या आहे. गुरुस्थानी असलेले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी तेव्हाचे अध्यक्ष, तर आत्ताचे शिष्यस्थानी असलेल्या त्या अध्यक्षा, तेव्हाचे स्वागत अध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि आत्ताचे स्वागत अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्याही आठवणी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या. आदरणीय तारक्का, मला खात्री आहे की या वर्षभरात आपणाकडून साहित्य क्षेत्रात जे काही योगदान दिलं जाईल, भरारी घेतली जाईल, ती निश्चितच अमूल्य असेल आणि या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती पुढे अनेक वर्ष साहित्य विश्वात जागवल्या जातील. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा देखील उल्लेख केला. विठ्ठलाची पंढरी एकाच ठिकाणी पंढरपुरात आहे. तिथे त्यांचे भक्त दरवर्षी गोळा होतात. आपण साहित्यिक मात्र दरवर्षी जिथं गोळा होता तिथं साहित्य पंढरी निर्माण करता. भोळा भक्तिभाव, समाधान, नवीन ऊर्जा हे या दोन्ही पंढरीच्या वाऱ्यांचे विशेष गुणधर्म साहित्याच्या प्रेमापोटी दिग्गज आवडत्या साहित्यिकांना भेटण्यासाठी, भेटीतून चर्चा, चर्चेतून नवी दिशा शोधण्यासाठी भोळ्या भावांनी आपण दूरवर आलात. आता येण्याने झालेलं समाधान आणि उरलेले 11 महिने साहित्य निर्मितीची ऊर्जा घेऊन आपण जाणार आहात. आपणा सर्व साहित्य पंढरीच्या वारकऱ्यांना मी वंदन करतो आणि परतीच्या वारीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देखील देतो. मराठी भाषा ही मराठी साहित्य, मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल अभिमान, स्वाभिमान बाळगणारी, महाराष्ट्र गौरवशाली काम करणारी आणि देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेली तुम्ही सगळी महाराष्ट्राभिमानी मंडळी गेले 3 दिवस आस्थेने, निष्ठेने मराठी भाषेच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहात. महाराष्ट्राचा गर्व वाढवण्यासाठी आपापल्या परीनं योगदान देत आहात. तुमच्या भाषेवरच्या प्रेमाबद्दल, महाराष्ट्र प्रेमाबद्दल, महाराष्ट्र भीमाबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो. आपले आभार देखील त्या निमित्ताने मानतो. गेल्या 3 दिवसापासून
भारताच्या राजधानीतल्या या ज्या तालकटोरा स्टेडियमवर साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठी सारस्वतांचा, मराठी जनांचा, मराठी प्रेमींचा हा मेळा जमला आहे, त्या तालकटोरा मैदानाला मराठ्यांचा पराक्रमाचा मोठा इतिहास आहे, त्याचा उल्लेख मगाशी ओझरता संजय नारांनी केला. 4 शतकापूर्वी याच ऐतिहासिक तालकटोरा परिसरात मराठ्यांची छावणी पडली होती. मराठ्यांनी त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर दिल्लीच्या स्वराज्याचा जरी पटका फडकवला होता. या तालकटोरा स्टेडियमवरच्या संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी हे दिलेलं नाव त्यामुळे सार्थ आहे असं मला मनापासून वाटतं. देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेलं 98वें मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. तब्बल 70 वर्षांनी देशाच्या राजधानीत मराठी साहित्य संमेलन यशस्वी आयोजन झालंय. तब्बल 7 दशकांनी जागतिक मातृभाषा दिनाच्या दिवशी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 98व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन अत्यंत दिमागदार झालेलं महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं. प्रधानमंत्री महोदयांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके. या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात मोदी साहेबांनी मराठी भाषेचा गुणगौरव केले. मराठी नुसती भाषा नाही, तिला स्वातंत्र्याचा लढ्याचा सुगंध असल्याचं सांगत मोदी साहेबांनी मराठी ही भक्ती, शक्ती, युक्तीचा अनोखा संगम आहे असं म्हणत मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं अखिल भारतीय मराठी संमेलन आहे. ते देशाच्या राजधानीत होत असल्याने संमेलनाला एक वेगळं आगळं महत्व आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा गौरव वाढवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं, जगभरातल्या मराठी प्रेमींच्या वतीनं त्यांना धन्यवाद देखील त्या निमित्तानं देतो. मराठीची अस्मिता, मराठीची संस्कृती, महाराष्ट्राचे वारसा, सीमा भागाचा स्वाभिमान जपणारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माझी तुमची आपणा सर्वांची माय मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या 10 भाषांमध्ये एक भाषा आहे. मी मगाशी दर्डा साहेबांचं पण भाषण बारकाईनं ऐकत होतो. खरं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत, कुठल्याही गुजराती असेल, मराठी असेल, कुठली असू द्यात, उर्दू असेल, इंग्रजी असेल, त्या सगळ्या शाळांच्या मध्ये आम्ही सुरुवातीपासून इंग्रजी कंपल्सरी केलेलं आहे. तरी देखील कुठं काही घडत असलं तर पुन्हा त्याचा फेरआढावा घेतला जाईल. आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये बरेच जण आपल्या मुलांना, मुलींना, नातवांना, नातींना इंग्रजी शाळेमध्ये टाकतात. त्याच्यामध्ये तिथं CBSE ला टाकतात, SSC ला टाकतात, जिथं कुठं टाकायचं तिथं टाकतात. आणि एक गोष्ट खरी आहे, त्या मुलांना मराठी मुलींना बोलता येतं, परंतु मराठी वाचायला सांगितलं तर ते वाचू शकत नाही. ते इंग्रजीमध्ये मराठी असं वाचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. म्हणजे जसं आपण मोबाईलमध्ये एखादा मेसेज पाठवायचा तर हिंदीतनं पाठवत असताना कसा पाठवतो तशा पद्धतीनं ते करत असतात. ही वस्तुस्थिती मला मान्य आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनीच लक्ष घातलं पाहिजे. मगाशी बोलत असताना तुम्ही महाराष्ट्र सदनचा उल्लेख केला. खरं तर स्वर्गीय प्रणव मुखर्जी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं महाराष्ट्र सदनाचं आणि त्यांनी त्यावेळेस बोलून दाखवलं. मी त्या कार्यक्रमाला होतो की राष्ट्रपती भवनाच्या नंतर जर कुठली देखणी वास्तू दिल्लीमध्ये असेल तर ती महाराष्ट्र सदन आहे. एवढी चांगली ती वास्तू आहे, याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. पण ते खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल ह्या सगळ्यांच्या करता आहे. पूर्वीचं एक आपलं महाराष्ट्र सदन आहे. मला उदय तुला सांगायचं आहे, उद्याच्या आजच कामकाज सल्लागार समितीची मीटिंग मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही सगळेजण करून आलोय. 10 तारखेला मला अर्थसंकल्प राज्याचा सादर करायचा आहे. त्याबद्दल तू जरा माहिती घेऊन, एक गोष्ट खरी आहे त्यांनी सांगितलेली आहे की दिल्लीत जो माझा महाराष्ट्रीयन माणूस राहतो त्यांच्याकरता एक अशी जागा पाहिजे की त्यांना तिथं
एकत्र भेटता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, चर्चा करता आली पाहिजे. अशा प्रकारचं काही सभागृह आणि काही जागा ही तिथं आहे का, तिथं आपल्याला उपलब्ध होईल का, ते उदय जरा बघ. त्याला किती कोटी रुपये लागू दे, उद्याच्या 10 तारखेला तो आकडा तिथं सभागृहामध्ये सांगितला जाईल. आणि अतिशय उत्तम म्हणजे ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दर्डा साहेबांनी ती गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर एकनाथराव शिंदेच्या साहेबांच्याही ते मनात आहे, देवेंद्रजींच्या पण मनात आहे. ते काही आपल्याला अशक्य नाही, आपण इच्छाशक्ती दाखवू आणि ते करून दाखवू. हे पण निश्चितपणे महाराष्ट्राला साजेसं अशा प्रकारची वास्तू दिल्लीमध्ये तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारची वास्तू आपण त्या ठिकाणी उभी करून दाखवू. हे पण मी या निमित्तानं सांगतो. एकंदरीतच मराठीला हजारो वर्षाची समृद्ध गौरवशाली परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. गावखेड्यातल्या बोलीभाषांनी मराठीचं सौंदर्य अधिक वाढवलं. मराठी भाषा प्राचीन, साहित्य श्रेष्ठ आहे. लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा 12व्या शतकाच्या आधीपासून अस्तित्वात असल्याचं सिद्ध केलं आहे. त्यानंतर साहित्यिकांच्या प्रत्येक पिढीनं आपल्या साहित्य कृतीनं मराठी भाषा समृद्ध करण्याचं मोलाचं योगदान दिलेलं आहे. साहित्यिक वि स खांडेकर, कविवर्य कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, कवयित्री शांता शेळके, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्य कृतींनी साहित्याचा झेंडा उंच केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विज्ञानवादी विचारांनी मराठी साहित्याला एक नवी दृष्टी दिली. त्या सर्वांप्रती कृतज्ञ असलं पाहिजे. त्यांचंही मी या निमित्तानं आठवण करतो, स्मरण करतो. त्यांनाही मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करतो. मराठी ज्ञान भाषा झाली पाहिजे, मराठीची उपयुक्तता वाढली पाहिजे. आपली भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही, तर ती बहुजात आणि बहुज्ञातही व्हायला पाहिजे. त्यासाठी आधुनिक विषय, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विद्या मराठीतून शिकवणं आवश्यक आहे. त्याचा उल्लेख परवाच मुख्यमंत्र्यांनी माझ्या माहितीप्रमाणे केला आहे. मराठी भाषेला अपेक्षित वैभव प्राप्त करून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे महाराष्ट्राचं राज्य शासन निश्चितपणे करेल अशा प्रकारचा विश्वास देखील मी शिंदे साहेबांच्या उदयच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो. मगाशी उदयनी काही गोष्टी बोलून दाखवल्या, त्याचं कौतुक पण केलं. त्याच्यावर मराठी उद्योग खात्याबरोबर मराठी भाषेची पण जबाबदारी आहे आणि तो अतिशय समर्पकपणे ती चालवतोय. अनेक साहित्य संमेलन वगैरे होत आहेत, त्याच्यामध्ये पण त्याचा सहभाग असतो. आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण, त्याला पहिल्यांदा युवकांच्या मध्ये संधी मी दिली होती. तो माझ्या पक्षाच्या युवकांचा अध्यक्ष होता आणि त्याला युवकांचा राज्याचा अध्यक्ष केला, नंतर आमदार केला, नंतर मंत्री केला. पण कुठं काय गाडी फिसकटली, नंतर मला सोडून गेला. मला सोडून उद्धवजींकडे गेला, पण तिथं काही काळ राहिला, तिथून पुन्हा एकनाथरावांकडे गेला. पण उदयचं एक आहे, जिथं जातो तिथं अतिशय निष्ठेने राहतो, कुठंही त्याच्यात बदल होत नाही. म्हणजे तो मागचं सगळं विसरून जातो. ज्यांचा जो होतो त्याचा इमानईद्वारे तो काम करतो. त्याबद्दल उदयला मानलं पाहिजे. त्याच्यामुळे बघा, त्याचे वरचे केस काळे झाले राहिलेत, पण दाढी पांढरी झाली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साहित्य संमेलन उद्घाटनाच्या भाषणात छावाची हवा भारतभर आहे असं म्हणत छावा सिनेमाच्या निमित्तानं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव केला आणि आम्हालाही त्याचा अभिमान आहे. परवाच आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राज्यपाल महोदयांनी ते चित्रपट बघितला आणि उदय, माझं आणि देवेंद्रजींचं काल ठरलंय 3 तारखेला अधिवेशन आहे. 4 का 5 तारखेला आपण सगळ्या आपल्या विधिमंडळातल्या सन्माननीय सदस्यांना आपण तिथंच विधानसभेच्या समोर आयनॉक्सला तो चित्रपट दाखवतोय आणि बाकीचे पण सगळे. आणि तुम्हाला हेही सांगतो
की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं तुळापूरला आणि वडूला एवढं दिमागदार स्मारक एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजी आम्ही मनावर घेतलंय. इतकं अप्रतिम स्मारक करतो की तुम्हालाही सगळ्यांना अभिमान वाटेल. आजपर्यंत कुणी तिथं लक्ष घातलेलं नव्हतं. त्याचं काम शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालं. आम्ही दोघंही त्याला हजर होतो आणि त्याचंही काम चाललंय. त्याही बद्दल एक निश्चितपणे छावा ह्या चित्रपटामुळं एक नव्या पिढीला संभाजीराजे महाराजांची, छत्रपतींची ओळख झालेली आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथलेखनाकडे देखील मला आपलं लक्ष वेधायचंय. छत्रपती संभाजी महाराज शूर, वीर, पराक्रमी, मुत्सद्दी, धुरंधर तर होतेच, त्याचबरोबर ते साहित्य पंडित होते, महान साहित्यिक होते. वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांची लेखणी तळपायला लागली होती. बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, सात शतक अशा महान ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली. हे फार कमी लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. या निमित्तानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती असणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या साहित्यिक कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण आपण करूया आणि या महान राजाला आपण मानाचा मुजरा देखील करूया. मराठी भाषेचा गोडवा, मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचं वैभव अधिकाधिक लोकांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न व्हावा. मराठी गीत, पोवाडे, शायरी, काव्य वाचन, नाटक, एकपात्री कार्यक्रम, लावणी, तमाशा अशा लोकगीतांच्या, लोकनाट्यांच्या, सांस्कृतिक कार्यक्रमाचं